हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत फ्लूइड मेकॅनिक्स अँड मशिनरी. तर या FMM मध्ये फ्लूइड मेकॅनिक्स अँड मशिनरी मध्ये आपण पाहत आहोत युनिट नंबर 1. युनिट नंबर 1 आहे प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड अँड फ्लूइड प्रेशर मेजरमेंट. तर लास्ट लेक्चरला बाळांनो आपण कन्सेप्ट पाहिला होता टाइप्स ऑफ फ्लुइड्स, म्हणजे आयडियल फ्लुइड, रियल फ्लुइड, न्यूटोनियन फ्लुइड, नॉन न्यूटोनियन फ्लुइड. त्यानंतर कॉम्प्रेसिबिलिटी याचा कन्सेप्ट पाहिला होता बल्क मॉड्युलस बरोबर. त्यानंतर बाळांनो आपण आता नेक्स्ट टॉपिक पाहणार आहोत या युनिट मध्ये, सरफेस टेन्शन अँड कॅपिलॅरिटी. व्हॉट इज मीन बाय सरफेस टेन्शन अँड कॅपिलॅरिटी ते आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तर चला नेक्स्ट कन्सेप्ट आपण पाहतोय सरफेस टेन्शन. तर समजून घ्या सरफेस टेन्शन म्हणजे नेमकं काय. चला स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. अ लिक्विड इज मेड अप ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जगामध्ये जेवढे काही मॅटर आहे त्या मॅटरच्या 3 स्टेट्स आहेत. सांगा बरं स्टेट्स ऑफ मॅटर कोणकोणते? सॉलिड, लिक्विड आणि गॅस. त्यामध्ये आपण पाहतोय आता लिक्विड, कारण लिक्विडला सरफेस टेन्शन असतं ना. आता लिक्विड मध्ये खूप सारे मॉलिक्युल्स आहेत का? लिक्विड इज मेड अप ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स. लिक्विड मध्ये खूप सारे मॉलिक्युल्स असतात. अनेक मॉलिक्युल एकत्र आले की मग मॅटर तयार होतो आणि त्यामध्ये ते लिक्विड असतं. थोडक्यात लिक्विड इज मेड अप ऑफ नंबर ऑफ मॉलिक्युल्स. लिक्विड मध्ये खूप सारे मॉलिक्युल्स असतात. दीज मॉलिक्युल्स अट्रॅक्ट इच अदर. बरं, हे जे मॉलिक्युल आहेत हे मॉलिक्युल एकमेकांना अट्रॅक्ट करतात. म्हणजे प्रत्येक मॉलिक्युल शेजारच्या मॉलिक्युलला स्वतःकडे काय करतो? अट्रॅक्ट करतो. याला म्हणतात इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. की एक मॉलिक्युल दुसऱ्या शेजारच्या मॉलिक्युलला अट्रॅक्ट करतो, याला म्हणतात इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, करतो. पुढे, द फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स आर इन इक्विलिब्रियम. जेव्हा एखाद्या मॉलिक्युलवर फोर्स ऍक्ट होतो अट्रॅक्शनचा, तेव्हा तो सगळ्या बाजूनी सेम असतो. फॉर एक्झाम्पल हा एक मॉलिक्युल आहे, फॉर एक्झाम्पल इथे, तर ह्या बाजूने जो मॉलिक्युल आहे तो ह्या मॉलिक्युलकडे ह्या डायरेक्शनला अट्रॅक्ट होतो, हा मॉलिक्युल ह्या डायरेक्शनला अट्रॅक्ट होतो, हा मॉलिक्युल ह्या डायरेक्शनला, हा मॉलिक्युल ह्या डायरेक्शनला. थोडक्यात काय म्हणायचंय की प्रत्येक मॉलिक्युलवर सगळ्या बाजूने इक्वल इक्वल फोर्स आहे. कसा फोर्स आहे? इक्वल फोर्स आहे. याला मी असं म्हणेल की फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा सगळ्या डायरेक्शनने कसा आहे? इक्विलिब्रियम मध्ये. म्हणजे नेमकं कसं? सीएस. इकडे बघा. ओके, इकडे बघा बाळांनो. आता इकडे बघा, हा एक वॉटर सरफेस आहे फॉर एक्झाम्पल. खूप सारे मॉलिक्युल्स असतात की नाही असे? खूप सारे मॉलिक्युल्स आहेत असे. आता फॉर एक्झाम्पल बरं का रे, या ठिकाणी एक मॉलिक्युल आहे. ह्या मॉलिक्युलला ह्या साईडचा जो मॉलिक्युल आहे तो तिकडे अट्रॅक्ट करणार, या साईडचा मॉलिक्युल इकडे अट्रॅक्ट करणार, या साईडचा मॉलिक्युल जो आहे या साईडचा मॉलिक्युल तो या मॉलिक्युलला इकडे अट्रॅक्ट करणार, खालचा मॉलिक्युल या मॉलिक्युलला खाली अट्रॅक्ट करणार. थोडक्यात काय? सगळ्या बाजूने जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो इक्विलिब्रियम मध्ये. असं कधी नाही होणार की ह्या बाजूचा मॉलिक्युल ह्या मॉलिक्युलला जास्त फोर्सने अट्रॅक्ट करतोय. सगळ्या बाजूने फोर्स हा इक्वल असणार आहे. याला म्हणतात फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज इन इक्विलिब्रियम फॉर एनी मॉलिक्युल इन द लिक्विड. लिक्विड मधला कुठला पण मॉलिक्युल घ्या, त्या मॉलिक्युलच्या सगळ्या बाजूने फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा इक्वल इक्वल असतो. कळालं कन्सेप्ट? इक्विलिब्रियम मध्ये. पुढे आता बघा, पुढे काय म्हणतात ते? मॉलिक्युल्स ऍट मॉलिक्युल बी म्हणा, मॉलिक्युल बी ऍट द फ्री सरफेस इज इन लिक्विड. परंतु ते मॉलिक्युल जे लिक्विडच्या सरफेसवर आहे त्याच्यावर मात्र सगळ्या बाजूने फोर्स ऑफ अट्रॅक्शन इक्वल नाही. का बरं नाही? इकडे पहा बरं. सी हिअर, फिगर दिसते का? हे बघा, हा मॉलिक्युल आहे, हा सरफेसवर आहे का? नाही. हा बघा, याला इकडून फोर्स ऑफ अट्रॅक्शन इकडे आहे, याला इकडे आहे, याला इकडे, याला इकडे, म्हणजे सगळ्या बाजूने फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा आहे? इक्वल. पण जो मॉलिक्युल सरफेसवर आहे, बघा लिक्विडचा सरफेस आहे, याला फक्त 3च बाजूने फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. कोणत्या? या बाजूने फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, या बाजूने फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, आणि ह्या बाजूने पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन डाऊनवर्ड साईडला आहे. पण ह्या मॉलिक्युलच्या वरच्या बाजूला कुठं मॉलिक्युल आहे का लिक्विडचा? नाही. म्हणजे याला फोर्स ऑफ अट्रॅक्शन वरती नाही. म्हणजे थोडक्यात जे मॉलिक्युल लिक्विड सरफेसच्या सरफेसला असतात त्या सरफेसवरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन इक्विलिब्रियम मध्ये नसतं. बरोबर ना? हा मॉलिक्युल इकडे आणि इकडे म्हणजे हे दोन फोर्स इक्विलिब्रियम मध्ये झाले. पण हा फोर्स फक्त डाऊनवर्डला आहे, इथं अपवर्डला फोर्सच नाही. याला इक्विलिब्रियम, याला इक्वल करण्याकरता वरती फोर्स आहे का इक्वल अँड अपोजिट? नाही. का नाही?
कारण ह्या मॉलिक्यूलच्या सरफेसच्या वरती दुसरा मॉलिक्यूल नाहीये, मग तो त्याला अट्रॅक्ट करत नाही ना, कारण वरती मॉलिक्यूलच नाहीये. कळालं का? म्हणजे हा मॉलिक्यूल कुठे यायचा प्रयत्न करतोय? डाऊनवर्ड साईडला येण्याचा प्रयत्न करतोय. कुठे येण्याचा प्रयत्न करतोय? डाऊनवर्ड साईडला. इट हॅज अ टेंडन्सी टू मूव्ह डाऊनवर्ड इन द लिक्विड. म्हणजे लिक्विड मॉलिक्युल्स असे सरफेसला आहे, त्यांची टेंडन्सी असते की ते लिक्विड मॉलिक्यूल असे खाली जाण्याचा प्रयत्न करतात. बर, तुम्ही म्हणता मग सर ती वरती तर एअर मॉलिक्यूल असतात, लिक्विड सरफेसच्या वर कोण आहे? एअर आहे. मग ते एअर मॉलिक्युल्स असतील ना, ते एअर मॉलिक्युल्स या लिक्विड मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करत नाहीत, मग काय करतात? पुश करतात. मग तो फोर्स कोणता आहे? हे बघा, फोर्स पी. हे एअरचे मॉलिक्यूल आहे. एअर मॉलिक्यूल एक्झर्ट प्रेशर ऑन द लिक्विड मॉलिक्यूल ऍट द सरफेस. जे लिक्विड मॉलिक्यूल सरफेसवर आहेत, ते सरफेसवर असलेले जे लिक्विड मॉलिक्यूल आहे त्याच्यावर फोर्स एक्झर्ट करतो एअरचा मॉलिक्यूल. म्हणजे अजून हा याला खाली ढकलतोय, म्हणजे हा मॉलिक्यूल अजून खाली जायचा प्रयत्न करेल का नाही? पण या मॉलिक्यूल आहे का असं काही नाही, सगळ्या बाजूने इक्विलिब्रियम मध्ये येतो. पण हा मात्र अपवर्ड साइडने इक्विलिब्रियम मध्ये नसतो. म्हणूनच कुठलंही लिक्विड स्वतःचा सरफेस असा कॉन्ट्रॅक्ट करायचा प्रयत्न करतं. तुम्ही कधी वॉटरचा मॉलिक्यूल पाहिला? वॉटरचा, पाण्याचा थेंब असा जर खाली टाकला तर त्याचा एरिया कमीत कमी होतो पहा, तो असा होतो सर्क्युलर. इकडे पहा मी काय सांगतो, म्हणजे लक्षात येईल तुमच्या लगेच. त्याचा शेप आहे बघा, असा होतो, असा सरफेस आहे, ग्राउंड सरफेस असा डेव्हलप होतो पाहतो वॉटर मॉलिक्यूल. का बरं आज झालं? कारण हे सरफेसला जे मॉलिक्यूल आहेत ते असे कॉन्ट्रॅक्ट झाले, म्हणून त्याचा शेप असा झाला. हा काय वॉटरचा ड्रॉपलेट आहे, पाण्याचा ड्रॉप आहे, त्याचा शेप असा असतो. तुम्ही कधी टाकून पहा वॉटरचा ड्रॉप, त्याचा शेप असा होईल. हा का झाला? कारण ह्या बाजूने याला काय बरं? सरफेस टेन्शन. पण हे कुठे आहे? फक्त सरफेसला आहे, म्हणून त्या टेन्शनला नाव पडलं सरफेस टेन्शन. कळालं का सरफेस टेन्शन? ओके, मग परत एकदा मी थेरीकडे येतोय बाळांनो. सी हिअर, मग लिक्विड मॉलिक्यूल जे असतात सरफेसवर, फक्त त्यावरच हे टेन्शन ऍक्ट होतं, म्हणून या टेन्शनला म्हणतात सरफेस टेन्शन. मग सुरुवातीपासून मराठीमध्ये सांगायचं झालं तर कसं सांगता येईल की हे जे लिक्विड मॉलिक्युल्स, हे जे लिक्विड असतं, या लिक्विड मध्ये खूप सारे मॉलिक्युल्स असतात. जे मॉलिक्यूल इनर साइडला आहे त्यांच्यावर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, पण तो सगळ्या बाजूने इक्वल असतो. पण या विरुद्ध जे लिक्विड मॉलिक्यूल सरफेसवर आहेत त्यांच्यावर मात्र सगळ्या बाजूने इक्वल फोर्स ऑफ अट्रॅक्शन नसतं, ते डाऊनवर्ड साइडला जाण्याचा प्रयत्न करतात. दे हॅव अ टेंडन्सी टू मूव्ह डाऊनवर्ड. आणि प्लस वरती जे एअर मॉलिक्यूल आहे लिक्विड सरफेसच्या वर, ते एअर मॉलिक्यूल त्या सरफेसच्या लिक्विड मॉलिक्यूलला पुश करतात डाऊनवर्ड साइडला, आणि त्यामुळे टेन्शन डेव्हलप होतं त्या मॉलिक्युल्सवर जे मॉलिक्यूल लिक्विडच्या सरफेसवर आहे. आणि या टेन्शनला म्हणतो आपण सरफेस टेन्शन. हे झालं सायंटिफिकली. आता हे तुम्हाला लिहायचंय पेपरला, कसं लिहायचं बघा, त्यासाठी हे स्टेटमेंट आपण घेतोय. मग इट डज नॉट हॅव अ लिक्विड मॉलिक्यूल टू पुल इट अपवर्ड. म्हणजे जो मॉलिक्यूल वरती टॉपला आहे, लिक्विडच्या सरफेसला आहे, लिक्विडच्या सरफेसला जो मॉलिक्यूल आहे याला अपवर्ड साइडला पुल करायला वरती मॉलिक्यूल नाही. हा फक्त डाऊनवर्ड साइडला काय होतोय? पुल होतोय. पण अपवर्डला पुल करायला आहे का कुणी? नाही. अपवर्डला पुल करायचं तर उलट पुश केलं, त्यामुळे इथं इक्विलिब्रियम मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप झालेला नाही. Therefore, a force P acts downwards normal to the free surface of the liquid so that molecules has a tendency to move downward. मग मॉलिक्यूलची टेंडन्सी काय असते बरं? मॉलिक्यूलची टेंडन्सी काय असते? टू मूव्ह डाऊनवर्ड. मग जे मॉलिक्यूल्स लिक्विड सरफेसच्या टॉपला आहे, सरफेसला आहे, त्यांना अपवर्ड साइडला पुल करायला वरती कुठलाच लिक्विड मॉलिक्यूल्स नाही. त्यामुळं काय होतं की जो मॉलिक्यूल सरफेस वरती आहे त्याची टेंडन्सी असते की तो डाऊनवर्ड साइडला येतो. का डाऊनवर्ड साइडला येतो? कारण खालचे लिक्विड मॉलिक्यूल त्याला अट्रॅक्ट करतात. पहिलं रिझन. दुसरं रिझन, एअर मॉलिक्यूल जे असतात ना वरती, एअर मॉलिक्यूल्स, ते एअर मॉलिक्यूल त्याला डाऊनवर्ड साइडला पुश करतात. हेन्स द मॉलिक्यूल्स ऍट द सरफेस ऑफ द लिक्विड हॅव अ टेंडन्सी टू मूव्ह डाऊनवर्ड. आता मला सांगा, या सेंटेन्स मधल्या कुठल्या शब्दाचा किंवा सेंटेन्सचं मिनिंग नाही कळालं? मला सांगा, याचा स्क्रीनशॉट घ्या बाळांनो. समजलं काय सगळं? काय डाऊट?
आता पुढे जे शब्द मी वापरतो तेच शब्द आहेत ऍक्च्युली. पुढे बघा, इट कॉजेस अ पुल ऑन द फ्री सरफेस ऑफ लिक्विड लेयर कॉल्ड ॲज सरफेस टेन्शन. म्हणजे थोडक्यात हा जो टॉप सरफेसचा मॉलिक्यूल आहे याच्यावर पुल डेव्हलप झाला, पण हा पुल कोणत्या साईडला? डाऊनवर्ड साईडला. म्हणजे डाऊनवर्ड साईडला या मॉलिक्यूलला कोणीतरी खाली ओढतंय. म्हणजे या सरफेसवरती जो मॉलिक्यूल आहे लिक्विड सरफेसवरती, तो मॉलिक्यूल डाऊनवर्ड साईडला पुल झाला, म्हणजे त्याच्यावर टेन्शन डेव्हलप झालं. आणि या टेन्शन फक्त सरफेसवरच आहे हे टेन्शन, आतल्या मॉलिक्यूल आहे का ते टेन्शन? नाही. त्यामुळं या टेन्शनला म्हणतात सरफेस टेन्शन. गॉट इट? ओके. दिस सरफेस टेन्शन जनरली ऑकर्स ॲट द इंटरफेस ऑफ लिक्विड अँड एअर ऑर ॲट द इंटरफेस ऑफ टू लिक्विड. ज्या ठिकाणी दोन लिक्विड एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात त्या ठिकाणी, किंवा लिक्विड सरफेसवरती एअर सरफेस यांच्या इंटरफेसला, या ठिकाणी काय बरं, या ठिकाणी एअर इंटरफेस आहे. म्हणजे इथं एअर आहे, इथं एअर मॉलिक्युल्स आहे आणि इथं लिक्विड मॉलिक्युल्स आहे. मग एअर आणि वॉटर यांच्यातला हा इंटरफेस आहे आणि या इंटरफेसवरतीच जनरली सरफेस टेन्शन डेव्हलप होतं. किंवा मग असं पण होईल, खाली वॉटर आणि वरती ऑइल आहे, ते मिक्स नाही होत वॉटर आणि ऑइल. मग वॉटर आणि ऑइलचा जो इंटरफेस आहे तिथं पण सरफेस टेन्शन डेव्हलप होतं. कळालं? पुढे वी कॅन डिफाईन सरफेस टेन्शन. मग सरफेस टेन्शनचे डेफिनेशन काय बरं? एक्झॅक्ट. सरफेस टेन्शन इज द प्रॉपर्टी ऑफ लिक्विड विच एनेबल्स और अलोज इट टू रेजिस्ट टेन्साइल स्ट्रेस. सरफेस टेन्शन हे एअरला नसतं, गॅसेसला नसतं. सरफेस टेन्शन ही प्रॉपर्टी फक्त लिक्विडकडे, सॉलिडला किंवा गॅसला नाही. मग सरफेस टेन्शन इज द प्रॉपर्टी ऑफ लिक्विड, ही लिक्विडची एक प्रॉपर्टी आहे. विच एनेबल्स द लिक्विड, ज्यामुळे काय होतं की त्या लिक्विडमध्ये टेन्साइल स्ट्रेस डेव्हलप होतो. विच एनेबल्स द लिक्विड टू डेव्हलप अ टेन्साइल स्ट्रेस ऑन द सरफेस ऑफ द लिक्विड. त्या लिक्विडचा जो सरफेस आहे त्या ठिकाणच्या मॉलिक्यूलवर टेन्साइल स्ट्रेस डेव्हलप होतो फक्त लिक्विडमध्ये. त्या प्रॉपर्टीला म्हणतात सरफेस टेन्शन. थोडक्यात टेन्शन ऍट द सरफेस ऑफ लिक्विड इज कॉल्ड ॲज सरफेस टेन्शन. पुढे द सरफेस टेन्शन इज कॉज्ड ड्यू टू द कोहेजन. कोहेजन म्हणजे काय? फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दोन सिमिलर मॉलिक्यूल जेव्हा एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये खूप जास्त वेळ राहतात, दोन सिमिलर मॉलिक्यूल एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये जेव्हा जास्त वेळ राहतात तेव्हा त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होतो आणि त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला म्हणतात कोहेजन. काय म्हणतात? कोहेजन. मग सरफेस टेन्शन ही फेनॉमेनन का बरं आपल्याला दिसून येते? कारण त्या ठिकाणी कोहेजन असतं. दोन सिमिलर मॉलिक्यूल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असल्यामुळे त्या ठिकाणी कोहेजन डेव्हलप होतं आणि त्या कोहेजन मुळे काय होतं? सरफेस टेन्शन ही फेनॉमेनन दिसून येते. कळालं? सरफेस टेन्शन, कोहेजन. पुढे बिटवीन द टू मॉलिक्युल्स ऍट द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. लिक्विडचे दोन मॉलिक्युल्स म्हणजे सिमिलर मॉलिक्यूल आणि दोन सिमिलर मॉलिक्यूल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे सरफेस टेन्शन ही फेनॉमेना घडते. Surface tension can also be defined as the force required to keep the unit length of the surface film is in equilibrium. Surface tension मुळे काय होतं? जे मॉलिक्यूल सरफेसला आहेत ते इक्विलिब्रियम मध्ये येतात. जे मॉलिक्यूल्स सरफेस वरती आहेत ना ते इक्विलिब्रियम मध्ये नाही आहेत, त्याला इक्विलिब्रियम मध्ये आणण्याकरता सरफेस टेन्शन ही फेनॉमेनन दिसून येते. जनरली काय करा, हे शेवटचे दोन सेंटेन्स नाही लिहिले तरी चालेल, वरचे तीन मात्र लिहा, कारण ही डेफिनेशन एकदा आली आहे, तीन वेळा लिहिण्याची गरज नाही. स्क्रीनशॉट घ्या बाळांनो याचा पण. सरफेस टेन्शन ही फेनॉमेनन खूप वेळा एक्सप्लेन करायला आलेली बरं का, त्यावेळी ही फिगर काढावी लागेल. ओके, फिगर पण तुम्हाला बुक मध्ये सापडेल बाळांनो, तरी पण स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. एक मॉलिक्यूल सरफेसवर दाखवायचं, एक मॉलिक्यूल बॉटमला दाखवायचं. आता तुम्हाला कशाचं सरफेस टेन्शन लक्षात ठेवण्याची गरज आहे? जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम सोडवता तेव्हा सरफेस टेन्शन लक्षात ठेवायचं. एअर वॉटर इंटरफेस, वॉटर खाली आणि एअर वर, या दोघांचा एअर वॉटरचा जो इंटरफेस आहे तिथलचं सरफेस टेन्शन तुम्हाला लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवा, सरफेस टेन्शन इज डिनोटेड बाय सिग्मा. सरफेस टेन्शनला डिनोट करतात सिग्मानी. सिग्मा सगळ्यांना माहिती आहे, ग्रीक लेटर आहे. सरफेस टेन्शन इज डिनोटेड बाय सिग्मा आणि सरफेस टेन्शनचं युनिट काय आहे? न्यूटन पर मीटर. सरफेस टेन्शनचं याचा युनिट आहे न्यूटन पर मीटर आणि सरफेस टेन्शन डिनोट करतात सिग्मानी. आता इकडे पहा, वॉटर एअर इंटरफेस असेल तर सरफेस टेन्शनची व्हॅल्यू 5 पाहिजे. प्रॉब्लेम मध्ये देत नाहीत ते,
आपल्याला लक्षात ठेवावी लागते. 0.073 न्यूटन पर मीटर. दिस इज द सरफेस टेन्शन फॉर वॉटर एअर इंटरफेस. वॉटर खाली एअर वर, त्या दोघांमध्ये जे सरफेस टेन्शन आहे इंटरफेसला ते किती आहे? 0.073 न्यूटन पर मीटर. त्यानंतर मर्क्युरी एअर इंटरफेस, मर्क्युरी आणि एअर यांच्या इंटरफेसला हे असतं सरफेस टेन्शन किती? 0.480 न्यूटन पर मीटर फॉर मर्क्युरी एअर इंटरफेस. हे लक्षात ठेवा बरं. काय दोन व्हॅल्यू पाठ करायच्या तुम्हाला एक्झामला, स्क्रीनशॉट घ्या त्याचा. झालं. नेक्स्ट टॉपिक आहे बाळांनो कॅपिलॅरिटी ऍक्शन. खूपच सोपा कन्सेप्ट आहे हा. व्हेन अ स्मॉल डायमीटर ट्यूब less than 6 mm is kept inside a pool of liquid, it is observed that liquid level in the tube is rises or falls relative to the liquid level in the pool of liquid. It's called as capillarity. इकडे पहा, एक कंटेनर घ्या. कंटेनर म्हणजे छोटंसं भांड, ठीक आहे. त्याच्यामध्ये पाणी होता. पाणी होता कुठलंही लिक्विड घ्या, मर्क्युरी घ्या, वॉटर घ्या, केरोसिन घ्या, पेट्रोल घ्या, घेतलं लिक्विड. आता एक ट्यूब घ्या जिचा डायमीटर 6 mm पेक्षा कमी आहे. ट्यूब कळते ना? ट्यूब म्हणजे जी आतून हॉलो असते, पोकळ असते, ठीक आहे. तिचा डायमीटर 6 mm किंवा लेस दॅन 6 mm पाहिजे. ओके. स्मॉल डायमीटर ट्यूब लेस दॅन 6 mm. 6 mm पेक्षा कमी डायमीटर असलेली एक ट्यूब घ्या आणि त्या लिक्विड सरफेस मध्ये ती अशी बुडवा. बुडवल्यानंतर काय होतं की आता मला सांगा, इकडे पहा, आता मला सांगा, इकडे बघा, आता इकडे पहा, आता इकडे पहा बाळांनो. आता या ठिकाणी तुम्हाला दिसतंय वॉटर आणि ही स्मॉल डायमीटर ट्यूब आहे. ट्यूब त्याच्यात बुडवल्यानंतर हा जो पूल आहे, ठीक आहे, हे जे लिक्विड लेवल आहे पूल मधली, त्याची आणि याची लिक्विड लेवल काय असायला पाहिजे होती? सिमिलर असायला पाहिजे होती ना. या ट्यूबची लिक्विड लेवल आणि या पूलची लिक्विड लेवल सेम व्हायला पाहिजे होती. पण तसं होत नाही. का नाही होत? कारण कमी डायमीटर असल्यामुळे. कमी डायमीटर मुळे काय होतं की लिक्विड लेवल एक तर वाढते, नाही तर लिक्विड लेवल एक तर कमी होते. मग दिस राइज अँड फॉल ऑफ लिक्विड लेवल इन द कॅपिलरी ट्यूब इज कॉल्ड ॲज कॅपिलॅरिटी ऍक्शन. काय म्हणतात? मग तुम्ही म्हणले सर मी जर मोठ्या डायमीटरची ट्यूब घेतली तर ही फेनॉमेनॉन दिसेल का? तर नाही. कॅपिलॅरिटी ही फेनॉमेनॉन दिसण्याकरता ट्यूबचा डायमीटर हा कमी असला पाहिजे. कसा असला पाहिजे? ट्यूबचा डायमीटर 6 mm किंवा 6 mm पेक्षा डायमीटर कमी असला पाहिजे. कळालं? हे बघा इकडे पहा, इथे तुम्हाला दिसतंय पहा, हे बघा, हे कंटेनर आहे. कंटेनर मध्ये लिक्विड दिसतंय का? ही 6 mm डायमीटर किंवा त्याच्यापेक्षा कमी डायमीटर असलेली ट्यूब आहे. 6 mm किंवा त्याच्यापेक्षा कमी डायमीटर असलेली ट्यूब या पूल मध्ये तुम्ही बुडवली. बुडवल्यानंतर लिक्विडची लेवल इथं पाहिजे होती ना, पण ती फॉल झाली, कमी झाली. आणि तिचा शेप बघा कसा आहे? कॉन्व्हेक्स, अपवर्ड साईडला. मर्क्युरी मध्ये बुडवलं की लिक्विड लेवल कमी झालेली आहे. याला म्हणतात कॅपिलरी फॉल. आणि ही जी ट्यूब आहे हिला म्हणतात कॅपिलरी ट्यूब. आणि जनरली काचेची असते म्हणून तिला ग्लास ट्यूब असंही म्हणतात. मग मर्क्युरी मध्ये बुडवलं तर लिक्विड लेवल काय होते? फॉल होते, लिक्विड लेवल कमी होते पहा. आणि वरच्या साईडनी कसा शेप आहे? कॉन्व्हेक्स शेप. याला कॅपिलरी फॉल म्हणतात. हे कळालं का? कळतंय ना? संपलं, शेवटचा टॉपिक या, लक्ष द्या. इकडे पहा, या ठिकाणी वॉटर लेवल आहे म्हणजे पूल आहे, पूल ऑफ वॉटर आहे. याच्यामध्ये आपण ही कॅपिलरी ट्यूब बुडवली. बुडवल्यानंतर लिक्विड लेवल काय झाली बरं? वाढली. लिक्विड लेवल पूलच्या लेवल पेक्षा लिक्विड लेवल वाढली, याला म्हणतात कॅपिलरी राईज. म्हणजे इथं काय झालं? लिक्विड लेवल वाढली, कॅपिलरी राईज. या ट्यूबला म्हणतात कॅपिलरी ट्यूब. काचेची म्हणून ग्लास ट्यूब. काय डाऊट? मग वॉटर मध्ये कॅपिलरी राईज होतं आणि मर्क्युरी मध्ये कॅपिलरी फॉल होतं. याचा स्क्रीनशॉट घ्या बाळांनो. ही फिगर तुम्हाला एक्झामला काढावी लागेल. कॅपिलरी राईज, कॅपिलरी फॉल. आणखीन एक गोष्ट, कॅपिलरी राईज झाल्यावर शेप कसा आहे? कॉन्केव्ह. आणि कॅपिलरी फॉल झाल्यावर शेप कसा आहे? कॉन्व्हेक्स. हे लक्षात ठेवायचं. हा, तर ही फिगर काढल्यानंतर डेफिनेशन आहे पहा. द फेनॉमेनॉन ऑफ राईज or fall of a liquid surface in the capillary tube relative to the adjacent level of liquid is called as capillarity action. Capillarity म्हणजे काय? कॅपिलरी ट्यूब जेव्हा आपण एखाद्या पूल ऑफ लिक्विड मध्ये आपण तिला बुडवतो, बुडवल्यानंतर त्या कॅपिलरी ट्यूबची जी लिक्विड लेवल आहे ती एक तर वाढते किंवा कमी होते. आयदर राईज और फॉल. ठीक आहे.
मग ही जी कॅपिलरी राईज आणि कॅपिलरी फॉल होतं कॅपिलरी ट्यूब मध्ये रिलेटिव्ह टू द ऍडजस्टंट लेवल ऑफ लिक्विड, याला म्हणतात कॅपिलॅरिटी. कळालं का ऍक्च्युली काय कन्सेप्ट आहे? म्हणजे जेव्हा एखाद्या पूल ऑफ लिक्विड मध्ये, इकडे बघा एकदा पटकन इथं फिगर काढली की लक्षात येऊन जाईल. इकडे बघा हा कंटेनर आहे, याच्यामध्ये हे लिक्विड आहे बाळांनो, ठीक आहे, हे लिक्विड आहे आणि या लिक्विड मध्ये हे बघा ही ट्यूब बुडवली मी अशी, ही झाली बारकी ट्यूब, ठीक आहे. आता ट्यूब बुडवल्यानंतर काय होतं की तिची लिक्विड लेवल जरा जास्त येते. मग एवढी जी लिक्विड लेवल वाढली याला म्हणतात कॅपिलरी राईज. आणि कंडिशन काय आहे की ह्या ट्यूबचा जो डायमीटर आहे तो लेस दॅन 6 mm हवा, तरच ते तर कॅपिलरी राईज किंवा कॅपिलरी फॉल होईल. कळालं कॅपिलॅरिटी ऍक्शन? ओके, कॅपिलॅरिटी ऍक्शन ओरल मध्ये विचारतात बरं का. याचा स्क्रीनशॉट घ्या की जेव्हा स्मॉल डायमीटर ट्यूब, कॅपिलरी ट्यूब म्हणजे काय, कॅपिलॅरिटी ट्यूब म्हणजे काय, तर अशी स्मॉल डायमीटरची ट्यूब जिचा डायमीटर 6 mm पेक्षा कमी तिला कॅपिलरी ट्यूब म्हणतात. आणि कॅपिलरी ट्यूब मध्ये एकतर कॅपिलरी राईज होतं म्हणजे लिक्विड लेवल वाढते किंवा लिक्विड लेवल कमी होते. याचं प्रॅक्टिकल लाईफ एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्ही कधी असं पाहिलंय का, बोर घेताना, बोर घेत असाल ना, बोर घेताना पाणी असं खालून वर उडतं पा, का उडतं? कॅपिलॅरिटी ऍक्शन मुळे होतं ना, असं होतं. मग ते दगडांतून पाण्याचा झरा बाहेर येतो, दोन दगडांचं हे असतं बघा, त्यातून पाण्याचा झरा बाहेर येतो, धबधबा येतो. हे कशामुळं? कॅपिलॅरिटी ऍक्शन. कळालं कॅपिलॅरिटी ऍक्शन काय आहे? कमी डायमीटर असला की तिथून पाण्याचा प्रेशर जास्त होतो आणि तो जोरात बाहेर येतो, त्याला कॅपिलॅरिटी ऍक्शन म्हणतात. ओके, याचा स्क्रीनशॉट घेतला असेल तुम्ही. तुम्हाला फक्त डेफिनेशन लक्षात ठेवायची, जनरली हे पण लक्षात ठेवलं तर बेटर आहे. आणि फिगर काढायची, 4 मार्कला येतं कॅपिलॅरिटी ऍक्शन, ठीक आहे. आता कॅपिलॅरिटी साठी फॉर्म्युला, हा बघा हा फॉर्म्युला आहे. कॅपिलॅरिटी राईज म्हणजे ती जी लिक्विड लेवल वाढली किंवा कमी झाली तिला काय म्हणतात? एच. लिक्विड लेवल जी वाढते किंवा कमी होते तिला म्हणतात एच. फॉर्म्युला काय? 4 सिग्मा कॉस ऑफ थिटा अपॉन गॅमा इंटू डी. एच म्हणजे काय? कॅपिलरी राईज और कॅपिलरी फॉल. लिक्विडची लेवल जी वाढते किंवा कमी होते ना त्याला काय म्हणतात? हे बघा इथं बघा, इथून लिक्विड लेवल एवढी वाढली का नाही, या लिक्विड लेवलला जी वाढलेली लिक्विड लेवल आहे त्याला काय म्हणायचं? हाईट एच. हाईट एच. त्याच्यानंतर बाळांनो 4 इंटू सिग्मा. सिग्मा म्हणजे काय? हे जे लिक्विड आहे ना बाळांनो, हे लिक्विड, या लिक्विडचं जे सरफेस टेन्शन आहे त्याला म्हणतात सिग्मा. हे जे लिक्विड आहे ना, या लिक्विडचं जे काही सरफेस टेन्शन आहे त्या सरफेस टेन्शनची व्हॅल्यू आहे सिग्मा. त्यानंतर पुढे कॉस ऑफ थिटा. थिटा म्हणजे काय? हॉरिझॉन्टल बरोबर अँगल. इकडे पहा, हा जो हा कोणता शेप आहे? कॉन्केव्ह शेप. हा कॉन्केव्ह शेप जो आहे त्याचा व्हर्टिकल बरोबर जो अँगल आहे, कॉन्केव्ह शेपचा व्हर्टिकल बरोबर जो अँगल आहे याला म्हणतात थिटा. हा थिटा क्वेश्चन मध्ये दिलेला असतो. प्रत्येक टर्मचं मिनिंग दिलं इथं पहा. कॉन्टॅक्ट अँगल, सिग्मा म्हणजे सरफेस टेन्शन, डी म्हणजे काय? कॅपिलरी ट्यूबचा डायमीटर, डायमीटर ऑफ ट्यूब इन मीटर. एच म्हणजे काय? कॅपिलरी राईज और कॅपिलरी फॉल. गॅमा म्हणजे काय? डिनॉमिनेटरला इथं गॅमा आहे. गॅमा म्हणजे स्पेसिफिक वेट ऑफ द लिक्विड. काय? गॅमा म्हणजे स्पेसिफिक वेट ऑफ द लिक्विड. डी म्हणजे कॅपिलरी ट्यूबचा डायमीटर, सिग्मा म्हणजे सरफेस टेन्शन, कॉस थिटा, थिटा म्हणजे कॉन्टॅक्ट अँगल आहे व्हर्टिकल लाईन बरोबर, आणि एच म्हणजे कॅपिलरी राईज और फॉल. कॅपिलॅरिटी वरती प्रॉब्लेम येतो पेपरला, त्यासाठी तुम्हाला बाळांनो याचा स्क्रीनशॉट घ्या, हे सगळं लिहून घ्या नोटबुक मध्ये आपल्या, आणि त्यानंतर हा फॉर्म्युलाही लिहून घ्या. खूप महत्वाचं आहे सरफेस टेन्शन आणि कॅपिलॅरिटी ऍक्शन. आणि बाळांनो शेवटचा मुद्दा आहे वेपर प्रेशर. आता वेपर प्रेशर म्हणजे काय? एवढी एकच डेफिनेशन आहे बाळांनो याच्यात, लक्ष द्या. अंडर इक्विलिब्रियम कंडिशन द वेपर अबव द लिक्विड सरफेस एक्झर्ट प्रेशर ऑन द लिक्विड सरफेस कॉल्ड वेपर प्रेशर. जेव्हा एखादं लिक्विड इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असतं तेव्हा त्या लिक्विडच्या सरफेस वरती आजूबाजूच्या वेपरचा त्याच्यावर प्रेशर डेव्हलप होतो. मग त्या वेपरचा त्या लिक्विड सरफेसवरचा प्रेशर म्हणजे वेपर प्रेशर. सिंपल आहे, वेपरचा लिक्विड सरफेसवर असलेला प्रेशर वेपर प्रेशर. पण कधी? अंडर इक्विलिब्रियम कंडिशन. हे इक्विलिब्रियम कंडिशन होण्याकरताच वरतून प्रेशर अप्लाय होत असतो. ओके, मी समजा इथे उभा आहे तर आजूबाजूने एअरचा प्रेशर आहे की नाही?
याला वेपर प्रेशर नाही म्हणत, याला ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतात. एअरचा जो प्रेशर आहे ना त्याला ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतात. आणि एअर मध्ये मॉइश्चर असतं ना त्या मॉइश्चरला म्हणतात वेपर. आणि त्या वेपरचा प्रेशर जो असतो त्याला वेपर प्रेशर म्हणतात. मग अंडर इक्विलिब्रियम कंडिशन द वेपर अबाव द लिक्विड सरफेस, लिक्विड सरफेसच्या वरती जे वेपर आहे, एक्झर्ट प्रेशर ऑन द लिक्विड सरफेस, त्या लिक्विड सरफेस वरती त्या वेपरचा जो प्रेशर आहे त्याला म्हणतात वेपर प्रेशर. कळालं? वेपर प्रेशर, लिक्विड सरफेस वरती जे वेपर आहे त्याचा लिक्विड सरफेस वरचा प्रेशर म्हणजे वेपर प्रेशर, पण कधी? अंडर इक्विलिब्रियम कंडिशन. ओके, चला याचा स्क्रीनशॉट घ्या पटकन. चला आता या ठिकाणी वेपर प्रेशर बद्दल काही नोट्स सांगितलेल्या आहेत. नोट्स काय बघा. वेपर प्रेशर इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. टेम्परेचर वाढलं, लिक्विडचं टेम्परेचर वाढलं की वेपर प्रेशर पण वाढतं. म्हणजे जर तुम्ही वॉटरला गरम केलं, पाण्याला गरम केलं तर आजूबाजूच्या वेपरचा प्रेशर त्या लिक्विड सरफेसवर वाढतो. कळालं? टेम्परेचर वाढलं की वेपर प्रेशर पण वाढतो. पुढे, इफ प्रेशर ऑन द लिक्विड इज लेस और इक्वल टू द वेपर प्रेशर then given temperature at the liquid starts boiling on the vapors, vaporize. लक्षात ठेवा, वेपरचा प्रेशर आणि लिक्विड सरफेसचा प्रेशर जर इक्वल झाला, काय म्हटले ते म्हणतात की लिक्विड वरती जो काही प्रेशर आहे तो वेपर प्रेशर पेक्षा कमी किंवा वेपर प्रेशर एवढा असेल तर समजून घ्या तुमचं लिक्विड बॉईल व्हायला सुरुवात झाली. म्हणजे ज्यावेळी तुमचं लिक्विड बॉईल व्हायला लागतं तेव्हा त्या ठिकाणी त्या लिक्विडचा प्रेशर हा वेपर प्रेशर पेक्षा कमी किंवा वेपर प्रेशर एवढा होतो असं मी म्हणू शकतो. मग लिक्विडचा प्रेशर वेपर प्रेशर एवढा झाला किंवा वेपर प्रेशर पेक्षा लिक्विडचा प्रेशर कमी झाला की लिक्विड स्टार्ट्स बॉइलिंग. त्या ठिकाणी ते लिक्विड बॉईल व्हायला सुरुवात होते, वेपराईज व्हायला सुरुवात होते. म्हणजे लिक्विडचं काय होईन आता? स्टीम. म्हणजे त्या लिक्विडचंच वेपर झालं, म्हणून तर वेपर प्रेशर तिथं कमी झाला. कळालं? पुढची नोट, अ लिक्विड इज मोर व्हॉलाटाईल इफ इट हॅज अ हायर वेपर प्रेशर व्हॅल्यू. जर एखाद्या लिक्विडची वेपर प्रेशरची व्हॅल्यू, एखाद्या लिक्विडची वेपर प्रेशरची व्हॅल्यू जास्त आहे तर ते लिक्विड जास्त व्हॉलाटाईल आहे. पेट्रोल आणि वॉटर कोणाचं वेपर प्रेशर जास्त आहे? पेट्रोलचं. म्हणूनच पेट्रोल व्हॉलाटाईल आहे, ते पटकन पेट घेतं. कळालं मला काय म्हणायचं? व्हॉलाटाईल मीन्स ज्वलनशील, इन्फ्लेमेबल म्हणतो ना आपण. वेपर प्रेशर फॉर पेट्रोल, पेट्रोलचा वेपर प्रेशर आहे 30.4 किलो पास्कल. पास्कल हे युनिट आहे कशाचं? प्रेशरचं. वेपर प्रेशर मोजलेला आहे पेट्रोलचं टेम्परेचर जर 20 डिग्री सेल्सिअस असेल तर त्याच्या वेपर प्रेशरची व्हॅल्यू आहे 30.4 किलो पास्कल. आणि वॉटर जर 20 डिग्री सेल्सिअसला असेल तर वॉटरचं वेपर प्रेशर कमी पहा पेट्रोलपेक्षा, 2.345 किलो पास्कल आहे. आणि ह्याच कारणामुळं पेट्रोल इज हायली व्हॉलाटाईल दॅन वॉटर. पेट्रोल इथं ठेवलं आणि वॉटर इथं ठेवलं तर सगळ्यात पहिले कोण लवकर वेपर प्रेशर म्हणजे त्याचं कोणाचं लवकर वेपर होईल? पेट्रोलचं. पेट्रोल लवकर वेपराईज होईल कारण वेपर प्रेशरची व्हॅल्यू पेट्रोलची वॉटरपेक्षा जास्त आहे. कळालं? वेपर प्रेशरचा फॉर्म्युला आहे फोर्स पर युनिट एरिया. वेपर प्रेशरचा फॉर्म्युला काय आहे? वेपर फोर्स अपॉन एरिया म्हणजे फोर्स पर युनिट एरिया. आणि याचा युनिट काय बरं? न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे किलो पास्कल. आते ना आंधळा काय आत केलेला कळत नाही. वेपर प्रेशरचा फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया. मग याचा युनिट काय झालं? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे काही असे महत्वाचे पॉइंट्स आहेत जे वेपर प्रेशरच्या रिलेटेड आहेत. ठीक आहे, जेव्हा वेपर प्रेशर एक्सप्लेनेशनला येईल तेव्हा यातले 2-3 सेंटेन्स आणि डेफिनेशन तुम्हाला लिहावी लागेल. याचा स्क्रीनशॉट घ्या बाळांनो. तर आतापर्यंत जी थिअरी झाली या फर्स्ट युनिटमध्ये त्याचे प्रॉब्लेम्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत, तेव्हा तिथे ॲब्सेंट राहू नका. ओके, याचा स्क्रीनशॉट घ्या. बाय स्टुडंट्स.